हिवाळ्याची पहाट कोकणात जरा वेगळीच असते. धुक्यात हरवलेली झाडं, ओलसर मातीचा मंद सुगंध आणि गावातल्या रस्त्यांवर शांत वातावरण. याच थंड हवेमध्ये एक छोटंसं पण मौल्यवान फळ क्वाइटली पिकत असतं. ते म्हणजे जांभूळ. कोकणातील लोक ज्याला प्रेमाने जांब म्हणतात. जांभूळ हे सगळ्यांना इझिली मिळणारं फळ नाही. हिवाळ्यात ते कमी प्रमाणात मिळतं, पण मिळालं की त्याची मज्जा काही वेगळीच. गडद जांभळट रंग व हलकी पावडरी पातळ थरासारखी शाई आणि तो फोडल्यावर दिसणारा काचेसारखा रसाळ गर मन प्रसन्न करून टाकतो. जांभळाचा एक घास घेतला की आधी हलकीशी तुरट चव जाणवते, त्यामागून येणारी गोडसर रसाळता जिभेवर रेंगाळत असते. हिवाळ्यातलं हे फळ शरीराला सहज पचतं आणि पचनासाठी ते उत्तम मानलं पण जातं. जांभळाचं आणखी एक सौंदर्य म्हणजे त्याची नैसर्गिकता. खतं, औषधं काहीही नाही, फक्त कोकणाची माती, हिवाळ्याची थंडी आणि नैसर्गिक गोडवा. त्याचा रस हाताला लागला की थोडीशी जांभळी रंगरेषा राहते, पण त्या रंगातही एक गावाकडचा नैसर्गिक मातीचा भाव दडलेला असतो. कोकणातल्या प्रत्येक हंगामाला एक खास चव असते, पण हिवाळ्याची चव जर कोणी सांगायला सांगितली तर जांभूळ नक्की त्यात असलेलं फळ. कमी मिळतं म्हणून मौल्यवान जास्त. तर मंडळी, जांभूळ मिळताच तुम्ही आधी काय बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशी नैसर्गिक माहिती रोज पाहायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून असेच माझ्यासोबत राहा. बाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.